सो नेहमीच विरोधाचा झेंडा हाती घेण्यापेक्षा विकासाचा झेंडा आपण का हाती घेऊ नये. शिवसेनेचं कार्यालय ते कोणी तोडू शकत नाही. मी ज्या लोकांसाठी तो मार्ग निवडला ते आनंदी आहेत आणि मी आजही नोकरदार आहे, ठेकेदार पण नाहीये आणि खोकेदार पण नाही. शिवसेनेत तुला घेतल्यानंतर त्यांना थोडासा धक्का जाणवेल किंवा धक्का लागेल असं काही वाटलं? नमस्कार, मनुश्री आर्टच्या मोकळं ढाकळ या नॉन पॉलिटिकल पॉडकास्टमध्ये मी निवेदक मनोज पलके आपलं सहर्ष स्वागत करतोय. ऐतिहासिक आणि सांस्कृतिक अशा अंबरनाथ शहरात लोकांमध्ये सहजपणे मिसळणारा, समाजकारणाची आणि राजकारणाची कोणतीही पार्श्वभूमी नसताना, म्हणजे कोणीही गॉडफादर नसताना जनतेच्या विश्वासावर भरघोस मतांनी निवडून आलेला, आपल्या कार्याच्या जोरावर अंबरनाथ रत्न, अंबरनाथ गौरव, अंबरनाथ सन्मान आणि कोविड योद्धा या पुरस्कारांनी गौरविला गेलेला, जनतेच्या मनावर आपलं अढळ स्थान निर्माण करणारा उच्च शिक्षित स्वप्नील अरुण बागुल आज आपल्या या पॉडकास्टच्या नॉन पॉलिटिकल सेगमेंटमध्ये मी त्यांचं सहर्ष स्वागत करतोय. नमस्कार. हरे कृष्ण. नमस्कार दादा, तुला माझा पहिला प्रश्न असा आहे की कुटुंबामध्ये कुणीच राजकीय क्षेत्रात नाहीये, मग तुला राजकीय क्षेत्रात यावंसं का वाटलं? खरं तर राजकारण्यांना सगळे लोक शिव्याच घालतात. कुठल्याही राजकारण्याला चांगलं म्हटलं जात नाही आणि मी काठाच्या त्या पलीकडे असताना मी देखील राजकारण्यांना शिव्याच घालायचो. बरोबर. पण नंतर मी असं लक्षात आलं की दुसऱ्याला शिव्या घालण्यापेक्षा आपण लोकांसाठी काय करू शकतो, आपण कुठला बदल घडवू शकतो, आणि बदल घडवण्यासाठी राजकारण हे एक माध्यम आहे. समाजसेवा किंवा लोकसेवा करण्यासाठी राजकारण हेच माध्यम आहे. तर लोकांसाठी आपण चांगलं करावं, दुसऱ्यांना शिवाशाप देऊ नये, या उद्देशाने राजकारणात आलं. मग तेव्हा तुम्ही मनसे या पक्षामधून निवडून आलात. मग मनसेची लाट होती म्हणून निवडून आलात का लोकांच्या विश्वासावर तुम्ही निवडून आलात? मनसेची लाट होती तर हो, अर्थात होती. पण लाट असताना देखील एखादं जहाज तुम्ही लाटेत सोडून दिलं आणि ते जहाज डुबूही शकतं, तर त्या जहाजामध्ये कोण चालवतंय, ते जहाजाचं कोण नेतृत्व करते ही महत्वाचं आहे. त्यावेळेस मनसेतर्फे 32 लोक निवडणूक लढवले होते. त्या 32 पैकी एक मी निवडून आलो आणि बाकी आणखीन 5 लोक निवडून आले. मग आमच्यात काहीतरी वेगळं होतं. लाट होतीच, पण आमच्यात देखील काहीतरी वेगळं होतं, म्हणून आम्ही निवडून गेलो. माझं शिक्षण बघितलं गेलं, माझं त्यावेळेचा स्वभाव, लोकांची कामं पाहिली गेली, म्हणून निवडून आलो. मग नगरसेवक म्हणून तुम्ही ज्या वेळेला निवडून आलात तेव्हा पहिल्या 5 वर्षात अशी कोणती कामं केली की लोकांच्या ते लक्षात राहिली? पहिलं काम हे केलं की राजकारणी वाईट असतात किंवा राजकारणी काम करत नाही, राजकारणी उपलब्ध नसतात, ही जी राजकारणाची टिपिकल जी ओळख किंवा प्रतिमा जी जनमानसामध्ये ती खोडून काढण्याचं काम मी पहिल्या 5 वर्षात केलं. म्हणजे सतत लोकांना उपलब्ध राहणं, छोटं मोठं कोणतंही काम असेल त्यासाठी उपलब्ध राहणं, लोकांची कामं करणं आणि नगरसेवक हा डोळ्यासमोर लोकांना दिसणं, हे सगळ्यात महत्वाचं काम होते. त्या व्यतिरिक्त प्रभागातले रस्ते सीसी केले आहेत, गार्डन बनवलेत. प्रामुख्याने माझ्या प्रभागात एक पडीक जागा होती, कचराकुंडी जागा होती. त्या जागेमध्ये आपण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे असं खुले नाट्यगृह आणि उद्यान बनवलं. हे प्रामुख्याने मोठं काम पहिल्या 5 वर्षात माझ्याकडनं झालेलं आहे. बरं, मला पुढे असं म्हणायचं आहे की ही झाली 5 वर्ष, पण ज्या वेळेला महाभयंकर असा कोरोना काळ म्हणजे कोविडचा काळ होता, अनेक जण त्यावेळेला पळून गेले, कुणी घराच्या बाहेरही निघालं नाही. मग अशा वेळेला तुम्ही प्रभागाचं नियोजन कसं केलं, कशा पद्धतीने? म्हणजे खरं सांगायचं तर कोविडचा काळ हा माझ्या जीवनातला देखील अत्यंत कठीण काळ होता. त्याच वेळेस तो अत्यंत चांगली शिकवण देणारा काळ देखील होता. कारण की कोविडच्या काळामध्ये कुठलंही पद बघितलं गेलं नाही, माणुसकी बघितली गेली. कोविडच्या काळामध्ये कोण व्यक्ती लोकांच्या मदतीला धावून गेलं हे पाहिलं गेलं, त्याच्याकडे कुठलं पद आहे नाही हे नाही पाहिलं गेलं. तर कोविडच्या काळामध्ये सगळ्यात महत्वाचं नियोजन आम्ही हे केलं की लोकांना कोरोना होऊच नये यासाठी आपण काय करावं. ओके. म्हणजे लोकांनी घराच्या बाहेर पडूच नये, कारण की घराच्या बाहेर पडले तर त्यांना लागण होऊ शकत होती. बरोबर. लोकांनी घराच्या बाहेर पडून यासाठी आपण काय उपाययोजना करू शकतो. मग त्या उपाययोजना करण्यासाठी आम्ही लोकांना घरपोच भाजीपाला पोचवला आहे, किराणा सामान पोचवलं आहे, कोणाला औषधांची गरज असेल तर औषधांची गरज केलेली आहे. आम्ही अक्षरशः डिलिव्हरी बॉयचं काम मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी केलेलं आहे, जेणेकरून लोकांना घरपोच सगळ्या गोष्टी मिळाव्या आणि त्यांना त्यांची लागण होईल. पण त्यातूनही जर एखाद्याला लागण झाली तर त्यांना बेड उपलब्ध करून देणं, ऑक्सिजनच्या मशीन उपलब्ध करून देणं आणि त्यांना जे आवश्यक रेमडेसिवीर जशी औषध होतं, इतर कोणतीही औषध आपण उपलब्ध करून दिली. हे काम आपण प्रामुख्याने कोविडमध्ये केलं. दुर्दैवानं कोविडमध्ये ज्यांचा मृत्यू झाला त्या मृत्यूनंतर देखील सरकारकडनं एक योजना होती ज्याच्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबाला 50,000ची मदत मिळणार होती. ते देखील आपण काम या कोविडच्या काळात केलं. तर कोविडचा काळ अजूनही आपण कोणी विसरू शकत नाही. चांगले वाईट बरेचसे अनुभव दिले, पण त्या कोविडच्या काळामध्ये
जे लोकांच्या डोळ्यातलं पाणी बरोबर. म्हणजे आनंदाने की असा एक व्यक्ती जो स्वतःचा जीव धोक्यात टाकून त्यांच्यासाठी उभा आहे, त्यांच्यासाठी बाहेर फिरतोय, बरोबर. ते लोकांच्या डोळ्यातलं पाणी आजही माझ्या लक्षात आहे. आणि आजही त्या कोविडच्या चांगल्या वाईट आठवणी लोकांच्या अजूनही चांगल्या प्रकारे स्मरणात आहेत. मग लसीकरणाचा पण एक विषय निघालेला आहे की त्यावेळेला आपल्या प्रभागातून म्हणजे खरं पाहायला गेलं तर एक विक्रम म्हणावा का सर्वाधिक केलेली मदत, तर याबाबत काय सांगाल? लसीकरणाचा जो मुद्दा होता तो. खरं तर आपल्या देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी आपल्या देशातच लस सगळ्या नागरिकांना मोफत उपलब्ध करून दिली, किंबहुना आपल्या देशाच्या बाहेर देखील इतर नागरिकांना उपलब्ध करून दिली. पण काही काळ अचानक आपल्या देशाची लोकसंख्या एवढी की लसींचा तुटवडा देखील झाला. अशा वेळी आम्ही पहाटे 4 वाजता अंबरनाथ नगर परिषद जे लसीकरणची केंद्र होती तिकडे पहाटे 4 वाजता लाईन लावायचो. लाईन लावून नगर परिषद टोकन मिळवायचो आणि ते टोकन मिळवून आम्ही आमच्या प्रभागातील नागरिकांना द्यायचो, जेणेकरून लोकांचं लसीकरण योग्य प्रकारे आणि वेळेवरती व्हायला पाहिजे. माझी संपूर्ण टीम, मला सांगायला अभिमान वाटतो की माझ्या प्रभागात तर मी लसीकरण सगळ्यांचं करून घेतलंच, पण जवळजवळ जशी जशी बातमी पसरत गेली की स्वप्नील बागुल यांच्या कार्यालयातनं लसीकरणाचे टोकन मिळतात किंवा ऑनलाईन पद्धतीने देखील ते लसीकरण करून देतात, बुकिंग करून देतात, तर संपूर्ण शहरातनं नागरिक मला संपर्क करायला लागले. जवळपास साधारण 8 ते 9 हजार नागरिकांना आपण लसीकरण उपलब्ध करून दिलं. आणि त्यावेळेस एका लसीची किंमत म्हणजे प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये लसीची किंमत होती साधारण 800 ते 900 रुपये. साधारण आपण जवळजवळ नागरिकांचे 12 ते 15 लाख रुपये आपण वाचवले मोफत लसीकरण. मला त्यामध्ये असं विचारायचं की दादा, प्रभागाच्या बाहेर पण तू अशी अनेक सामाजिक कामं केली आहेत, बऱ्याच लोकांना सहकार्य केले, त्याबद्दल काय सांगशील? कोविडच्या काळामध्ये अजून एक नवीन संस्थेशी जोडलो ज्याचं नाव आहे तरुण मित्र मंडळ. त्या तरुण मित्र मंडळामार्फत आपण कोविडमध्ये रक्ताचा प्रचंड असा तुटवडा होता, आम्ही रक्तदान शिबिर सुरू केलं. तर 2020 पासून आता 2025 पर्यंत दर 3 महिन्यांनी एक रक्तदान शिबिर आपण भरवतो आणि प्रत्येक रक्तदान शिबिरामध्ये जवळजवळ 400 ते 500 रक्तदाते रक्तदान करतात. माझं स्वतः वैयक्तिक आयुष्यामध्ये जवळजवळ 42 वेळा रक्तदान केलेलं आहे. आणि कोविड असो किंवा इतर वेळी कोणत्याही वेळी कोणत्याही क्षणी मोफत आपण रक्त देखील उपलब्ध करून देतो. मग अशा अडचणीच्या काळात कोणी आपल्याला फोन करताना त्याला रक्त आपण मोफत मिळवून देतो, तो व्यक्ती आपल्याला आयुष्यभर लक्षात ठेवतो. खरी गोष्ट आहे. बरं, कोरोना नंतर प्रशासकीय राजवट लागली आणि सत्ता तर नव्हती, पद नव्हतं, मग प्रभागाची कामं तुम्ही कशा पद्धतीने करत होतात? म्हणजे तुमची सगळी टीम असेल दादा, तू असशील, कशा पद्धतीने करत होतात? मी नगरसेवक 2010 ते 2015 हाच काळ मी नगरसेवक पदावरती होतो. तो गेली 10 वर्ष मी पदावर नाहीये, पण काम करताना मी पदापेक्षा माझ्या स्वभावाने काम केली. म्हणजे मी नगरसेवक नसताना देखील कुठलंही काम असताना नागरिक पहिला फोन स्वप्नील बागुललाच करायचे. का करायचे? कारण की त्यांना शाश्वती होती की स्वप्नीलकडनं काम होईल. तर मग ते आपल्या स्वभावाच्या दृष्टिकोनाने, त्या कामाच्या चिकाटीने आणि आपल्याला एखाद्या व्यक्तीने आपलं काम सांगितलं ते आपली जबाबदारी म्हणून करणं, आपलं कर्तव्य म्हणून करणं, ही शाश्वती नागरिकांना होती. म्हणून माझ्याकडनं त्यांनी कामं करून घेतली. आणि पद नसताना देखील गेले 10 वर्षात माझ्या कार्यालयात जो कोणी काम घेऊन आला तो रिकाम्या हाती कधी परत गेला नाही. त्याचं काम आपण 100% केलेलं आहे. प्रशासनाशी करताना बऱ्याचशा अडचणी आल्या, पण त्या अडचणी देखील आपण नागरिकांना समजवून, काय मर्यादा असतात प्रशासकीय राजवटीत काम करताना, त्या मर्यादा समजवून योग्य प्रकारे त्यांचं शक्य तेवढं आपण काम या 10 वर्षात केलेलं आहे. नाही, कारण खरंच हे कठीण गोष्ट आहे की प्रशासकीय राजवटीमध्ये सुद्धा इतकं सगळं निधी आणणं, प्रभागाची कामं करणं. बरं, समाजकार्य तू करत होतास, समाजकार्य करता करता अशी अनेक कुठली कार्य केली की जे आम्हाला पण ऐकायला आवडतील आणि आपल्या जनतेला पण ऐकायला आवडतील? म्हणून आपण निधीचा उल्लेख केला, मी स्वतःला भाग्यवान समजतो की मी पूर्वी दुसऱ्या पक्षात होतो, तरी देखील आपल्या या लोकसभेचे लोकप्रिय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांनी माझ्या प्रभागात कधीही कुठल्या निधीची कमतरता होऊ दिली नाही. त्यांनी हेच पाहिलं की हा दुसऱ्या पक्षाचा नगरसेवक जरी असला तरी त्या प्रभागातील नागरिकांसाठी चांगलं काम करतोय. जी काही कामं घेऊन येतो ती नागरिकांची कामं घेऊन येतो. तो जवळजवळ श्रीकांत शिंदे साहेबांच्या पुढाकाराने, त्यांच्या निधीने माझ्या प्रभागातील जवळजवळ 90% रस्ते हे सिमेंट कॉन्क्रीटचे झाले. तर हे अतिशय मला अभिमानाने सांगावं वाटतं की मी पदावर नव्हतो,
त्या पक्षाचा देखील नव्हतो, पण एक चांगला काम करणारा व्यक्ती किंवा चांगला काम करणारा नगरसेवक, माजी नगरसेवक म्हणून मला त्यांनी भरघोस सहकार्य केलं. त्याबद्दल मी त्यांचं आभारी आहे. म्हणजे असं म्हणायला काही हरकत नाही की बाकीचे जे पक्षातले काही लोक आहेत ते म्हणतात की सत्ताधारी पक्ष आहे आणि म्हणून ते काही कामासाठी नाही का अडवणूक करतात, निधी येत नाही, पण तुझ्या या बाबतीत खरंच एक सगळ्या गोष्टी पुसल्या गेल्यात की तू खरेपणाने ज्या गोष्टी सांगितल्यास की पक्षात नसताना म्हणजे त्यांच्या तू पक्षातही नाहीयेस नाही तरी तुला निधी मिळून दिला, ही गोष्ट खरंच म्हणजे ऐकायला फार बरी वाटली की खरं खरं काय ते कळालं. बरं, यानंतर असं कुठलं क्षेत्र आहे ज्या क्षेत्राच्या माध्यमातून अनेक उपक्रम या काही वर्षामध्ये राबवले गेले? आपण पुन्हा कोविडकडे येऊया. कोविड हा मुख्यतः श्वसनाचा आजार होता. बरोबर. ठीक आहे. त्या कोविडच्या दरम्यानच मी योग पदविका अभ्यासक्रम केला, जेणेकरून मला योग शिक्षक योग वर्ग घेण्याचं मला पदवी मिळाली. तर कोविडच्या दरम्यान आपण ऑनलाईन आणि ऑफलाईन लोकांना योगा शिकवला, ते देखील मोफत, आणि त्याच्या देखील श्वसनाचे व्यायाम करून आपण कोविड पासून कसं लांब राहू शकतो हे देखील आपण केलं. त्यानंतर तो क्लास आपण योग वर्ग सुरू ठेवलेला आहे आणि योगाच्या मार्फत आपलं आरोग्य कसं सुदृढ राहील हा देखील आपण प्रयत्न एक सामाजिक जाणीव म्हणून केलेला आहे. आणि एक असा अध्यात्माचा उपक्रम जो बऱ्याच लोकांनी मला सांगितला, म्हणजे माझ्या कानावर आला, त्याबद्दल काय म्हणशील? सज्जनगड समर्थ रामदास स्वामी यांच्या पादुकांचा दौरा आपण दर 4 वर्षांनी अंबरनाथमध्ये येतो, आणि मी स्वतःला भाग्यवंत समजतो की जेव्हा कधी सज्जनगडवर दौरा येणार असतो, तेथील जे मठाधिपती आहेत, तेथील जे अधिकारी आहेत, ते संपर्क मी आणि माझे जे सहकारी आहेत त्यांना करतात. म्हणजे माझं स्वतःचं देखील भाग्य की ते आपल्याला एखादं काम करण्याची संधी देतात. बघा, जगामध्ये अनेक लोक आहेत, ठीक आहे, पण एखादं चांगलं काम करण्याला आपली निवड होणं, बरोबर, मी स्वतःचं भाग्य समजतो. दर 4 वर्षांनी आपण तो राबवतो. तेथील मकरंद बुवा रामदासी यांचं विशेष आपल्यावरती प्रेम आणि आशीर्वाद माझ्यावरती सदैव आहे. योगेश बुवा रामदासी त्यांचं देखील अखंड आपल्याला आशीर्वाद, विचारपूस त्यांच्याकडनं असते. ते मुंबईमध्ये कुठे जरी असले तरी अंबरनाथ म्हणून आमची जी अखंड टीम आहे नक्की त्या ठिकाणी दर्शनाला जाते. आणि सज्जनगडला जे लोक जाऊ शकत नाही त्यांना रामदास स्वामींच्या पादुकांचं दर्शन किंवा सज्जनगडला जशी काकड आरती होते, जशी उपासना होते, ती संपूर्ण उपासना पाहण्याची, अनुभवण्याची संधी आपण अंबरनाथमध्ये उपलब्ध करून देतो. त्यामुळे अंबरनाथकरांना देखील त्याचा अत्यंत आनंद आणि एक त्यांना देखील अध्यात्माची जोड आणि आनंद मिळतो त्या गोष्टीतून. वा दादा, तू नोकरी करतोयस आणि सामाजिक क्षेत्रामध्ये राजकारणात तू सक्रिय आहेस, या दोन्ही गोष्टी तू कशा सांभाळतोस? 2005 साली मी माझं पदवी शिक्षण पूर्ण केलं आणि तेव्हाच मी नोकरीला जॉईन झालो. तो साधारण आज 20 वर्ष मी नोकरी करतोय आणि 2010 साली मी नगरसेवक झालो. म्हणजे 15 वर्ष मी नगरसेवक आणि 20 वर्ष नोकरी, अशा दोन्ही गोष्टी सांभाळतोय. नोकरी हे आपलं उदरनिर्वाहाचं साधन आहे आणि जे आपलं नगरसेवक पद आहे ते आपलं एक समाजसेवेचं साधन आहे. नोकरीची बांधिलकी वेगळी आणि आपली नगरसेवक म्हणून लोकांशी बांधिलकी वेगळी. तर या दोन्ही गोष्टी आपण करू शकतो. दिवसामध्ये 24 तास आहेत, त्या 24 तासामध्ये आपण योग्य प्रकारे नियोजन केलं तर नक्कीच करू शकतो. मी देखील तुम्हाला सांगू इच्छितो की सुरुवातीला जेव्हा मी 2010 साली नगरसेवक झालो, मी पण 4-5 महिने नोकरीवरती गेलोच नाही. मी देखील एक वेगळ्या आनंदात किंवा हवेत होतो, म्हणायला हरकत नाही की आता नगरसेवक, आता कशाला कामाला जायचं. पण त्यानंतर मला कळलं की नगरसेवक हे खरंच उत्पन्नाचं साधन नाहीये. ठीक आहे, आणि तुम्हाला पैसा कमवायचा तो वाम मार्गाने कमवू शकतो नगरसेवक होऊन, पण मला त्या मार्गावर जायचं नव्हतं. म्हणून मी पुन्हा नोकरी जॉईन केली आणि आज मला अभिमानाने सांगायचं होतं की मी त्याच कंपनीत आजही आहे. म्हणजे गेले 20 वर्ष मी एकाच कंपनीमध्ये नोकरी करतोय आणि समाजसेवा देखील करतोय. आणि मला आणखीन एक उल्लेख करावा असा वाटतो की माझ्या प्रभागात जे पूर्वीचे नगरसेवक होते त्यावेळेस आम्ही खूप लहान होतो. कैलासवासी प्रसन्न कुलकर्णी, त्यांच्या सहवासात जे लोक राहिलेत त्यांनी देखील मला सांगितलं की प्रसन्न कुलकर्णी देखील हे नोकरी करायचे. तर मी त्यावेळेस असा विचार केला की कैलासवासी प्रसन्न कुलकर्णी हे नोकरी करून देखील त्यावेळेस इतके लोकप्रिय होते, त्यावेळेस इतके चांगले नगरसेवक म्हणून नावारूपाला आले, आपण देखील नोकरी करून ही सगळी कामं करू शकतो. बरोबर. आणि मला नाही वाटत गेल्या 20 वर्षात मला त्याच्यामध्ये काही अडचण आली. माझ्या दोन्ही गोष्टी सुरळीतपणे चालू आहेत, नोकरी देखील चालू आहे आणि समाजसेवा दाखवले. कोविडमध्ये एक चांगली गोष्ट जी आपल्याला सगळ्यांना घडली ती म्हणजे वर्क फ्रॉम होम. बरोबर. आता बऱ्यापैकी वर्क फ्रॉम होम आहे, जेणेकरून आपल्या सर्वांना आणखीन आपल्या कुटुंबासोबत सगळ्यांना टाइम स्पेंड करायला मिळतो आणि मला देखील आणखीन प्रभावीपणे जास्त वेळ लोकांसाठी काम करता येतं. दादा, तुझी सुरुवात मनसेकडून झाली आणि आता तू शिवसेनेत दाखल झालाय. मग मनसे पक्षाबद्दल नाराजी होती का अजून काही वेगळं कारण होतं?
नाही, महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाचं नाव आम्ही आजही अभिमानाने घेतो आणि यापुढे देखील अभिमानाने घेणार. सन्माननीय राजसाहेब यांच्यासारखा नेता महाराष्ट्राला लाभणं ही देखील आपल्या महाराष्ट्राची एक मोठी आपलं भाग्य आहे. भाग्य आहे, बरोबर. पण त्यांच्या हाती सत्ता येत नाहीये. त्यामुळे पक्षात काही नाराजी नव्हती, पण एक व्यापक दृष्टिकोन घेऊन, जसं मी आधी म्हटलं की सन्माननीय लोकप्रिय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांनी यांनी 2014 पासून आतापर्यंत या अंबरनाथ शहरामध्ये जी विकास कामं केली, ती विकास कामे आम्ही सगळं एक बाहेर बसून प्रेक्षक म्हणूनच पाहत होतो. आम्हालाही नक्की वाटायचं की आपण देखील त्या विकासाच्या मध्ये सहभाग व्हायला पाहिजे. जसं आपण आता अगदी काही दिवसापूर्वीच पाहिलं की आपल्या सर्वांचं अंबरनाथकरांचा अभिमान ऊर भरून यावा अशा प्रकारचं नाट्यगृह, धर्मवीर आनंद दिघे नाट्यगृह हे लोकार्पण झालं. आणि त्यावेळेस आम्ही त्या सामील होतो. अशा बऱ्याच प्रकारच्या वास्तू, नवीन नवीन वास्तू या अंबरनाथ शहराला मिळत आहेत. तर आम्ही हाच विचार केला की लोकांना आपण विकास देण्यासाठी आपल्याला विकासाच्या वाटेवरती जायला पाहिजे. सो नेहमीच विरोधाचा झेंडा हाती घेण्यापेक्षा विकासाचा झेंडा आपण का हाती घेऊ नये हा विचार आपण त्यासमोर ठेवला. कोणतंही पद किंवा कुठलंही पद मिळून ते पद लोकांच्या उपयोगाने नसेल, मी कितीही मोठ्या पदावरती गेलो पण त्याचा उपयोग लोकांना होत नसेल, मी लोकांची कामं करू शकत नसेल, तर त्या पदाचा आणि माझ्या त्या पदावरती असण्याचा काही उपयोग नाहीये. त्याच्यामुळे शिवसेना या पक्षात जी शिकवण आहे, 20% राजकारण आणि 80% समाजकारण, आणि आपण देखील या क्षेत्रामध्ये समाजकारण करण्यासाठीच आलेलो आहे. तर मग त्यामुळे शिवसेनेपेक्षा विकासाच्या वाटेवर नेणारा दुसरा पक्ष आम्हाला वाटला नाही. आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांच्या नेतृत्वात काम करण्याची संधी मिळाली. ते अगदी ग्राउंड लेवलला प्रत्येक गोष्टीमध्ये पाहून लोकांच्या गरजा काय, आणि या शहराला आपण नुसते गटार आणि रस्ते न देता शहराचं सौंदर्य कसं वाढेल हे पाहणाऱ्या दृष्टी असणाऱ्या नेत्यावर आपण जाणं, म्हणून शिवसेना निवडली. आज शिवमंदिरमध्ये जो शिवशोभीकरणाचं काम चालू आहे, तुम्ही बघाल गेले 5 वर्षामध्ये लाखो भाविक, म्हणजे भाविकांच्या संख्येमध्ये किती पट वाढ झाली हे तुम्ही दर सोमवारी स्टेशनला जाऊन पाहायचं. बरोबर, दर सोमवारी संपूर्ण अंबरनाथ स्टेशनला इतक्या ठिकाणाहून लोक येतात. ते का येतात? त्या शिवमंदिरचं नाव ऑलरेडी नावलौकिक आहेच, पण त्या वास्तूचं, ती वास्तू अंबरनाथ मध्ये आहे हे श्रीकांत शिंदे साहेबांच्या मार्फत, आर्ट फेस्टिवल जो त्याच्या मार्फत झालं, त्या ठिकाणी जे प्रकल्प राबवले गेलेत किंवा आता जे प्रगतीपथावरती आहेत त्यामुळे हे राबवले. तर विकासात सहभाग होणं हा दृष्टिकोन ठेवून आम्ही शिवसेनेत आलो. मनसेमध्ये कुठली नाराजी नव्हती, यापूर्वी देखील नव्हती आणि याच्या पुढे देखील नसणार. मग पक्षात दाखल झाल्यावर तुमच्यावर अनेक टीका झाल्या, अनेकांची मजल तर तुमची कार्यालय तोडण्यापर्यंत पण गेली, तरी शांत कसे काय? म्हणजे मला हेच कळत नाही. एखाद्याने तर असं प्रत्युत्तर दिलं असतं, मारामाऱ्या केल्या असत्या, पण तू शांत कसं करायलास? कार्यालय तोडलं नाही, शिवसेनेचं कार्यालय ते कोणी तोडू शकत नाही. आपण हीच भावना ठेवली की मनसेमध्ये काम करत असताना आपण फक्त त्या पक्षात नव्हतो. नेहमी म्हटलं जायचं की मनसे कुटुंब, मनसे कुटुंब. त्या कुटुंबात कोणी आपला भाऊ होता, कोणी आपला भाई होता, आणखीन कोणी, सगळे आपले जवळचे होते. तर एक पक्ष बदलल्याने नातं देखील बदलेल याची मला कल्पना नव्हती. आणि ज्यांना आपण आपलं समजतो इतके वर्ष, तर आपल्या लोकांवरनं कशाला नाराज व्हायचं? आपल्याला दुःख वाटू शकतं, पण मी कधी नाराजी झालो नाही आणि रागही मला आला नाही. आम्ही पक्ष सोडला त्याबद्दल त्यांना राग असेल, पण त्यांनी नातं तोडलं याचं मला दुःख झालं, म्हणून मी आजपर्यंत कधी या गोष्टीवर रिॲक्ट झालो नाही. 9 ऑगस्ट रोजी मी पक्ष प्रवेश केला, त्याच्यानंतर मी कुठे समाज माध्यमात पत्रिका दिली नाही, पत्रकारांना प्रतिक्रिया दिली नाही, किंवा उघड कुठल्या सभेमध्ये देखील बोललो नाही. का त्या पक्षाबद्दल आपल्याला आपुलकी होती आणि त्या पक्षातल्या लोकांबद्दल देखील आपुलकी होती. त्यामुळे मी कधी कुठे कोणाचा राग व्यक्त नाही केला. पण राग व्यक्त नाही केला याच्यामुळे आम्ही काय दुसऱ्या पक्षात जाऊन शंड झालो असा त्याचा अर्थ नव्हता. बरोबर. पण आमचा जो उद्देश होता, मूळ उद्देश होता, तो उद्देश की लोकांची कामं करणे. आणि आपले सन्माननीय उपमुख्यमंत्री यांची एक लाईन आम्ही नेहमी लक्षात ठेवतो की टीकेला कामांनी उत्तर द्यावं. तर आम्ही शिवसेना पक्षात काम करायला आलो, त्यांच्या टीकेला उत्तर द्यायला नाही. बरोबर. तर काम करून ज्यावेळेस योग्य वेळी उत्तर देतो त्यावेळेस आम्ही त्यांना उत्तर नक्की मिळेल. सोशल मीडियावर दादा ज्या पद्धतीने टीका केल्या, खालची पातळी गाठली, मग त्याच्याबद्दल काय म्हणशील? खरं तर सोशल मीडियावरती ना मी एक, जसं मी म्हटलं की 9 ऑगस्टला मी प्रवेश केला, त्यानंतर 2 महिने मी कुठेच कोणाला काही बोललो नाही. मी प्रवेश केल्यानंतर आपसूक लोकांनी येऊन माझं अभिनंदन केलं, माझ्या प्रभागातली लोकांनी येऊन मला पेढे भरवले. त्यात मला आनंद झाला की मी ज्यांच्यासाठी झटतोय, मी ज्या लोकांसाठी तो मार्ग निवडला ते आनंदी आहेत, ते मला पेढे भरवतायत, त्यात मला सुख आहे. तरी देखील एक व्यापक दृष्टिकोन ठेवून मी एक लोकांना अनुसरून एक पत्र लिहिलं, एक 4 पानांचं मी पत्र लिहिलं, ज्यात मी सगळ्या माझ्या भावना व्यक्त केल्यात. त्यात मी मनसेचे आभार मानले, सन्मान्य राजसाहेबांचे आभार मानले,
आणि माझी पुढील वाटचाल कशी येणार याबद्दल देखील मी ते पत्र लिहिलं. पण ते पत्र मी कुठे जाहीर केलं नव्हतं. ते पत्र खूप भावनिक होतं आणि ते माझ्या प्रभागातील नागरिकांसाठी होतं. पण ते देखील पत्र या लोकांनी सोशल मीडियावरती टाकलं. म्हणजे सोशल मीडियाचा वापर आपण कसा करावा हे प्रत्येकाला शिकवण मिळाली पाहिजे. मी त्यांचे तर आभार मानतो. जे माझं पत्र होतं ते भावनिक लोकांसाठी होतं, त्यांनी त्याला फेसबुकच्या माध्यमातून प्रसिद्धी दिली. म्हणजे पूर्वी जे मी 10 लोकांपर्यंत पोहोचवलं होतं 100 लोकांपर्यंत पोहोचवलं. तर सोशल मीडियाचा वापर मी पॉझिटिव्ह गोष्टींसाठी करतो, निगेटिव्ह गोष्टींसाठी होत नाही. त्यांनी जे काही टीका फेसबुकला निगेटिव्ह केल्या त्याच्याशी मी पाहिला देखील नाही, पण त्यांनी माझ्या पत्राला प्रसिद्धी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. ते बोरिंग नाही वाटलं लोकांना? एवढी 4 पानाचं कोण वाचत बसणार आजच्या सोशल मीडियाच्या जगात? माझ्या मोबाईलमध्ये तुम्हाला मी मनोज मेसेज दाखवू शकतो की लोकांनी वाचून त्याच्यावरती रिप्लाय दिलेत. वा. आणि त्यांना वाटलं की पक्ष बदलला तो नुसता असंच बदलला नाहीये, त्याच्या मागची कारणं काय आहेत. आणि त्याच्या मागे वाचून त्यांना पण वाटलं की तू योग्य मार्गावरती आहेस, तू योग्य निर्णय निवडला आहेस, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असं वाटलं ना. आणि आजकाल आपल्या सगळ्यांच्या हातात, तुझ्या हातात देखील आता देखील मोबाईल येतो. मला सांग, तू शेवटचं पत्र स्वतः कधी वाचलंयस? त्या पत्रातनं ज्या भावना व्यक्त होतात ना त्या इतर नाही होऊ शकत. म्हणजे असं म्हणायचं की त्या मनापर्यंत पोहोचतात. एक्झॅक्टली. तर खूप लोकांनी ते पत्र जपून देखील ठेवलं. त्यानंतर मी दिवाळीमध्ये काही लोकांना भेटायला गेलो तेव्हा देखील मला लोकांनी आवर्जून सांगितलं आम्ही तुझं पत्र वाचलं. वा, क्या बात आहे. त्याच्यातून माझ्या त्या पत्राची देखील पोचपावती आणि मी पक्ष बदलला त्याची देखील पोचपावती आहे. बोरिंग कोणाला वाटलं नाही त्याच्याबद्दल. बोरिंग कदाचित ज्यांना वाटलं असेल त्यांनी फेसबुकला टाकलं. बरं, मला अजून एक असं विचारायचं आहे, जरा आउट ऑफ द बॉक्स थोडंसं विचारतो. आउट ऑफ द बॉक्स नाही म्हणता येणार, खरं तर तिथे सत्ताधारी पक्षाचं पण एक व्यक्तिमत्व आहे, नेतृत्व आहे. शिवसेनेत तुला घेतल्यानंतर त्यांना थोडासा धक्का जाणवेल किंवा धक्का लागेल असं काही वाटलं का? म्हणजे असं काही झालं? धक्का सगळ्यांनाच लागला होता त्यावेळेस. हा, पण शेजारच्याला धक्का लागेल. हो, प्रभाग आहे, 2 पॅनल आहेत. हो, लागलाच की. पण आम्ही निर्णय कोणाला पाहून घेतला? डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांना. आणि त्यातही सांगतो की शहरामध्ये इतर देखील नगरसेवक आहेत, इतर पक्षातले देखील नगरसेवक आहेत. पिक अँड चूज आमच्याबद्दल का झालं? कुठेतरी आमच्याबद्दल पॉझिटिव्ह रिपोर्ट वरती शिवसेना पक्षात गेला. पक्षात प्रवेश करायला कोणी तयार असतं? शेवटी पक्षात कोणाला घ्यायचं हे पक्ष नेतृत्व ठरवतं ना. जर मी ज्या पक्षात राहून काम करत होतो माझ्याबद्दल पॉझिटिव्ह रिपोर्ट होता सगळ्या बाजूने, म्हणून मला त्या पक्षात एंट्री मिळाली आणि मी देखील तो निर्णय घेतला. आणि शेवटी शिवसेना आणि जे आपलं आता चिन्ह आहे धनुष्यबाण, याच्या पुढे डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांच्या नेतृत्वात एक युवा पिढी पुढचे 25-30 वर्ष काम करणार आहे. तर शिवसेना ही पुढचे 25 वर्ष कशा पद्धतीने आणि कोणत्या लोकांना घेऊन काम करायला, यांना शिवसेना पक्ष वाढवायचा आहे ना. बरोबर. अशा वेळी शिवसेना पक्षात जर चांगले लोक आले तर पक्ष नेतृत्व त्याला सांभाळणार आहे. त्यावेळी स्थानिक लेवलला एखाद्याला वाईट वाटत असेल त्याला पक्ष नेतृत्व काय नाही करू शकत. शेवटी पक्ष वाढवायचा आहे. बरोबर. मी जर एखाद्या आता मी शिवसेनेत आलो आहे, माझं देखील उद्दिष्ट काय आहे? पक्ष चांगले काम करणारे लोक आपल्या पक्षात आले पाहिजे. बरोबर. ते कुठल्याही पक्षातले असो, चांगलं काम करणारा व्यक्ती आपल्या पक्षात आला पाहिजे. त्याचा शेवटी फायदा शिवसेना पक्षालाच होणार आहे. बरोबर. या लोकसभेला होणार आहे, या विधानसभेला होणार आहे आणि संपूर्ण महाराष्ट्राला होणार आहे. शेवटी आम्हाला देखील इच्छा वाटते ना की सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी भविष्यात पुन्हा कधीतरी मुख्यमंत्री व्हावं. त्यांनी ज्या पद्धतीने 2.5 वर्षात जे काम केलं, लाडकी बहीण योजना असेल, आज आपण सगळे मान्य करायला पाहिजे की पुन्हा सरकार येण्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा किती मोठा वाटा आहे. बरोबर. अर्थात. आणि सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांना आम्ही पाहिलंय. मी 9 ऑगस्टलाच तुम्हाला किस्सा सांगतो. 9 ऑगस्टला आमचा प्रवेश होता. त्या प्रवेशासाठी आम्ही सकाळी 8 वाजता ठाणे येथे गेलो. आमच्या समोर साहेबांचा हेलिकॉप्टर टेक ऑफ झाला. ठीक आहे, सकाळी 8 वाजता ते व्यक्ती निघाले. अंबरनाथ मध्ये त्याच दिवशी आणखीन एक विकास काम म्हणजे कोर्टाचं उद्घाटन. दुसऱ्या दिवशी ना, मला वाटतं त्याच दिवशी झालं. 9 ऑगस्ट रोजीच कोर्टाचं देखील उद्घाटन झालं सकाळी. एकनाथ शिंदे साहेब तिकडे होते. ते उद्घाटन करून साहेब गेले अहिल्यानगरला. बापरे. तिकडे ओबीसी मेळावा, माझ्या मते मी चुकलो तर माफ करा मला, तिकडे कुठली तरी रॅली होती, ती रॅली संबोधली. ती रॅली संपून त्या दिवशी माझ्या मते रक्षाबंधन देखील होतं. हा, बरोबर, रक्षाबंधन पण होतं. रक्षाबंधन. बरोबर. ती रॅली साहेबांनी दिवसभर पाहिली, आम्ही मोबाईलवरती पाहतोय. ती रॅली साहेबांनी संपवली. त्यानंतर संध्याकाळी आमचा ठाणे येथे टेंबीनाका येथे प्रवेश झाला. आणि प्रवेश झाल्यानंतर सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांना राखी बांधण्यासाठी असंख्य महिला त्या टेंबीनाक्याच्या इथे जमल्या होत्या. आम्ही रात्री 12 पर्यंत त्या ठिकाणी साक्षात बघत होतो की साहेब तिकडे बसल्याने सगळ्यांना राखी बांधतात. त्या दिवशी आम्हाला शिवसेना कळली की एखादा व्यक्ती
सकाळी 8ला साहेब निघाले म्हणजे ते सकाळी 6ला तर घरातून निघाले असतील. हो. 8 ते रात्री 12चा प्रवास आम्ही एका दिवसात पहिल्या दिवशी शिवसेनेत पाहिला. म्हणजे तुम्हाला साक्षात दिघे साहेब तिथे असल्याचा पण भास झाला असेल. दिघे साहेबांना आमचं म्हणजे माझं तर भाग्य नाही की मी त्यांना पाहू शकलो, पण जसं तुम्ही म्हणालात की त्यांची आम्ही प्रतिमा तिकडे पाहिली आणि नक्की एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्फत ती देखील आम्ही पाहण्याचा आम्हाला योग आला. काही लोक असं म्हणतात की तुम्हाला खोके मिळाले म्हणून तुम्ही शिवसेनेत गेलात. बघा, आम्ही इतर पक्षात गेल्यानंतर त्यांना काहीतरी त्यांचा पक्ष म्हणून काहीतरी कारण देणं की आंदोलन करणं हे भाग्यच आहे. आणि खोके देणं ही खूप सोपी गोष्ट आहे आज बोलायला. जो टर्म आलाय खोकेवर तो खूप सोपा टर्म आहे. जेव्हा मी मनसेमध्ये होतो आणि टोलचं आंदोलन आज चालू असायचं तेव्हा आम्हाला देखील म्हटलं जायचं की टोलचं आंदोलन तुम्ही बंद केलं, पेपरमध्ये यायचं मॅनेज झाले, तुम्ही खोके घेतले. त्यावेळेस आम्हालाही राग यायचा की असं का म्हणतायत, की खोके पाठवायला ते स्वतः व्यक्ती आले होते की मोजायला ते आले होते. त्यामुळे हे टीका करणं खूप सोपं आहे. आणि खोकेच मिळवायचे असते किंवा मिळाले असते तसं मी म्हटलं की 20 वर्ष मी नोकरी करत नसतो. आज 15 वर्ष मी राजकारणामध्ये, माझे काय 10 कोटीचे 15 कोटीचे बंगले नाहीये. मी आजही नॉर्मल व्यक्तीसारखाच जगतो. मी रोज ट्रेनने प्रवास करतो, नोकरीला जातो आणि माझी दिनचर्या तीच आहे. त्यामुळे त्यांना माझ्या मते चोराच्या मनात चांद नाही, ही आपल्याला म्हण माहिती आहे. त्यांच्या मनात खोके खोके येत असतील दिवस रात्र म्हणून ते हवे असतील किंवा असं काय अर्थात असू शकतं. बरोबर. मग त्यांना ते स्वप्न पडत असतील खोक्यांची, आम्हाला नाही पडत. आम्हाला काम करायचे. आणि मी आजही नोकरदार आहे, ठेकेदार पण नाहीये आणि खोकेदार पण नाहीये. मी नोकरदारच आहे. माझी आजही नोकरी आहे, नोकरीवरती माझा उदरनिर्वाह चालतं. तर त्यांच्या ठोक्यांना, त्यांना त्यांचे ठोके त्यांच्या स्वप्नात दिसे म्हणून त्यांनी टीका केली असेल. बरं, मीरा भाईंदरचा जो मराठी माणसाचा उठाव झाला आणि दादा तेव्हा तू सगळ्यात पुढे होतास. तुझं जे वक्तव्य होतं, ज्या काही मंत्र्यावर कुठल्या तू टीका केली होतीस, तिथे तू एकटा पुढे होतास आणि तू ज्या आधी पक्षात होतास तिथला टीका करणारा जो आजचा मनसैनिक आहे तो तेव्हा नाही दिसला. त्याबद्दल काय सांगशील? त्यावेळेस पण मला वाईट वाटलं की मी काम करत होतो पक्षाचंच आणि एक साधा कार्यकर्ता एखाद्या मंत्र्यावरती टीका करतो. त्यानंतर मला काही लोकांनी फोनही केले, अरे तू का मंत्र्याबद्दल का बोलतोय, आणि सत्ताधारी ना, सत्ताधारी पक्ष मंत्र्यावर का बोलतोय. मी म्हटलं त्यांचं जे वक्तव्य चुकीचं होतं ते चुकीचं आहे, त्याच्याबद्दल आपण दुसरं काय म्हणू शकेल, आपल्या भावना व्यक्त कर. एक मराठी माणूस म्हणून शिवसेना ही संघटना देखील एक मराठी माणसाच्या हक्काची संघटना म्हणूनच आहे नावारूपाला इतक्या वर्षापासून. सन्माननीय बाळासाहेबांनी जेव्हा शिवसेना संघटना उभी केली तर मराठींचे कैवारी म्हणूनच सुरुवातीला आपण त्याची मग आपला आवाज तो उठलाच पाहिजे. मला त्यावेळेस इतक्या लेवलला प्रसिद्धी मिळत होती, पण अंबरनाथच्या कुठल्याही व्यक्तीला तो माझा व्हिडिओ किंवा तो माझी बाईट शेअर करायचं वाटलं नाही. आत्ता जे 100 पोस्ट दिवसाला करतात त्यांना मी विचारायचो किंवा तुम्हाला सगळ्या पोस्ट करतायत स्वप्नील बागुल सोडून, तर कुठेतरी आपण पक्षात मोठे होत असताना खालच्या लोकांना त्याचं वाईट वाटतं, ते साहजिक असेल. त्यामुळे कदाचित कोण त्यावेळेस माझ्यासोबत नसेल. बरं, शिवसेनेमध्ये असं कोणतं विजन बघून एंट्री घेतलीस? काय पाहिलंस शिवसेनेत? 2010 ते 2025 हा जो काळ श्रीकांत शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये अंबरनाथ शहराला जो निधी मिळाला, ज्या वास्तू उभारल्या त्यात अनेक आहेत. शूटिंग रेंज झालेला आहे, आता नाट्यगृह झालेलं आहे, ग्रंथालय उभी झालेली आहेत. आपल्या शहरात आर्ट फेस्टिवल होतो आणि आपल्या शहरातील तुम्ही बघाल मुख्य रस्ते सगळे सीसी रोड झालेले आहेत आणि अनेक रस्ते, अनेक गोष्टी या आपल्या प्लॅनिंग मध्ये आहेत. एक मोठ्या इंडोर स्टेडियम अंबरनाथ पश्चिमेला बनतंय की ज्या आत्ताच मागच्या आठवड्यात साहेबांनी सांगितलं की महापालिका क्षेत्रात एवढी कामं होतात कारण की महापालिकेला वेगळा निधी मिळतो, त्यांना वेगळा फंड असतो, त्यांना अनुदान मिळतं. नगरपालिका क्षेत्रात एवढं कामं होत नाही. पण ते कामं करण्यासाठी अंबरनाथ वरती विशेष करून साहेबांचं प्रेम आहे म्हणून आपल्याला निधी मिळतो. आणि आपलं साध्य काय आहे, राजकारणाचं आपलं साध्य काय आहे, लोकांसाठी सुविधा उपलब्ध करून देणं. त्या सुविधा जर सत्ताधारी पक्ष या ठिकाणी इतके वर्ष शिवसेनेची सत्ता आहे, येथील आमदार शिवसेनेचा आहे, खासदार शिवसेनेचा आहे, त्यामुळे आपल्याला सत्तेच्या माध्यमातून लोकांचा विकास साध्य करणं म्हणून शिवसेना ही निवडलेली आहे. ज्या वेळेला उपमुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे साहेबांना भेटलात, श्रीकांत शिंदे साहेबांना भेटलात, आपले जे खासदार आहेत, संसदरत्न खासदार म्हणतात त्यांना, पहिली भेट काय शिकवून गेली? पहिली भेट हे शिकवून गेली की ॲक्सेस म्हणजे आपण अर्ध्या रात्री आपल्याला काही अडचण झाली तर शिवसेना ही पाठीशी उभी राहते, हा अनुभव आला. ठीक आहे. दुसरं काम,
काम 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 सतत काम. मला आठवतं अगदी काही दिवसांपूर्वीच आम्ही सन्माननीय खासदार श्रीकांत साहेबांना भेटायला गेलो, मुंबईला भेटायला गेलो. आम्हाला 9ची वेळ दिली होती. साहेब आले, 9 साडेनऊ पर्यंत आले. तिकडे तुफान अशी गर्दी होती, बरेच कार्यकर्ते भेटायला आले होते. आम्ही साहेबांना साधारण 1 ते 1:30च्या दरम्यान भेटलो. ठीक आहे. त्यानंतर साहेब इतर लोकांना भेटले आणि आम्ही देखील परतीच्या प्रवासाला अंबरनाथला आलो. दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळी साहेबांना 8 वाजता छत्रपती संभाजीनगरला पाहिलं. वा. म्हणजे हे 24 तास जे काम, डोक्यात फक्त काम, झोप कमी आणि काम जास्त. काम जास्त, ही एक शिकवण मिळाली की आपल्याला शिवसेना पक्षात राहून कशा प्रकारे काम करायचं आहे. तर भेट खासदार साहेबांची आपल्याला जवळून लोकसभेच्या वेळेसच झाली. की लोकसभेत महायुती म्हणून आम्ही त्यांच्या सोबत होतो आणि त्यावेळेस जवळून काम करता आलं. त्यावेळेस त्या साहेबांची आम्ही वृत्ती बघितली की काम करण्यासाठी काय प्राधान्य ते देतात कामाला. तर ती गोष्ट आवडली आणि तोच आपला पाठीशी अनुभव घेऊन की आपल्याला देखील त्याच प्रकारे लोकांसाठी काम करायचंय, त्यामुळे योग्य माध्यम तेच आहे असं आम्हाला त्यावेळेस समज झाला. आणि एक महत्वाचं मला विचारावंसं वाटतंय की काही दिवसांपूर्वी तुझ्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन झालं. श्रीकांतजी शिंदे साहेबांच्या हस्ते झालं, मोठ्या दिमाखात झालं. आणि साहेब त्यावेळेला ऑफिसमध्ये आल्यानंतर, म्हणजे त्या केबिनमध्ये आल्यानंतर काय असं घडलं? माझ्या ऑफिसमध्ये मी जिकडे बसतो त्याच्या पाठीमागे एक मोठं चित्र मी लावलेलं आहे. त्यात 2 वाक्य लिहिलेले आहेत. ती वाक्य अशी आहेत की मैं किसी से बेहतर करूं क्या फर्क पड़ता है, मैं किसी का बेहतर करूं बहुत फर्क पड़ता है. वा. त्याचा अर्थ असा की मी एखादी गोष्ट चांगली करतोय ती फक्त माझ्यासाठी चांगली नसावी किंवा माझं कॉम्पिटिशन माझ्याशी नसावं. मी किती लोकांचं चांगलं करतो, माझ्या एका कृतीने किती लोकांचं चांगलं होऊ शकतं हे महत्वाचं आहे. फक्त माझं चांगलं होतं हे महत्वाचं नाहीये, की मी किती लोकांचं चांगलं करतो हे महत्वाचं आहे. हे साहेबांनी आल्यानंतर जोरात वाचलं, जोरात वाचलं, वा म्हटले, वा. आणि सगळ्यांना सांगितलं पण की बघा आपले विचार राजकारण करताना असे असले पाहिजे. असं सगळ्यांना त्यांनी उद्देशून म्हटलं. तर कुठेतरी तो मेसेज चांगल्या प्रकारे सगळ्यांना गेला. ज्येष्ठ नागरिक असं म्हणतात की स्वप्नील आमच्या म्हातारपणाची काठी आहे. का बरं म्हणतात? ज्येष्ठ नागरिक हे आपल्या उतार वयात आपल्याला त्यांना जी पेन्शन मिळते त्या पेन्शनवरती त्यांचा उदरनिर्वाह सुरू होतो. पूर्वी कसं व्हायचं की लोकांना पेन्शन मिळवण्यासाठी दरवर्षी वर्षातून एकदा हयातीचा दाखला त्याला म्हणतात की लाईफ सर्टिफिकेट हे द्यायला लागतं. ते लाईफ सर्टिफिकेट मिळवण्यासाठी सर्व ज्येष्ठ नागरिकांना बिचाऱ्यांना बँकेमध्ये जायला लागतं किंवा पोस्टात जायला लागतं. तिकडे प्रचंड अशी मोठी लाईन असते, तासन तास त्या लाईन मध्ये उभं राहायला लागतं. आणि तिथे गेल्यानंतर आपल्याला माहितीये कधी सर्व्हर बंद आहे, कधी लाईट आहे, कधी ऍप्लिकेशन चालत नाही. असं करत करत ज्येष्ठ नागरिकांना प्रचंड अडचणी, म्हणजे घरातून त्यांनी निघायचं, बँकेत जायचं, उभं राहायचं, काम नाही झालं तर परत घरी यायचं, परत जायचं. अशा प्रकारे त्यांना हालअपेष्टा सोसाव्या लागल्या. म्हणजे उतार वयात तर देखील त्यांना सोसाव्या लागत होता. बरोबर. गेली 10 वर्ष आपण एक असा उपक्रम राबवतोय जेणेकरून ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या घरी बसल्या बसल्या ही संपूर्ण प्रोसेस आपण डिजिटल केलेली आहे. वा. केंद्र सरकारच्या जीवन प्रमाण या माध्यमातून आपण त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या लाईफ सर्टिफिकेटची संपूर्ण प्रोसिजर करतो. ते बसल्या जागी त्यांच्या हाती मिळतं आणि त्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरती जो आनंद असतो किंवा त्यावेळेस त्यांच्या मुखातून जे आशीर्वाद मिळतात त्याचं तुलना कोणाशी होऊ शकत नाही. आणि त्यामुळे कदाचित ते म्हणत असेल की आमच्या आधाराची काठी, की त्यांना घर बसल्या त्यांचं पेन्शनचं काम होतं, त्यांना पेन्शन घरच्या घरी मिळते आणि त्यांचं काम देखील सुकर प्रकारे होतं. म्हणजे त्यांना कुठे पैसाही खर्च करावा लागत नाही, वेळ लागत नाही आणि कुठलाही त्रास होत नाही. तर तसे आशीर्वाद आपण गेले 10 वर्ष सर्व ज्येष्ठ नागरिकांचे घेतोय. म्हणून ते असं म्हणतात की म्हातारपणाची काठी आहे. आणि बरोबर. त्यात दुसरी गोष्ट अशी की काही ज्येष्ठ नागरिकांचे आपण आयुष्यमान कार्ड हे देखील त्यांच्या घरी बसल्या काढून देतो. घर बसल्या. आपली अख्खी सिस्टम त्यांच्या घरी जाते, त्यांची सगळी प्रोसिजर करते, त्यांची स्कॅनिंग करते आणि त्यांना आयुष्यमान कार्डचा जो लाभ आहे 5 लाखाचा विमा तो देखील त्यांना मिळतो. तर याच्या व्यतिरिक्त ज्येष्ठ नागरिकांना दुसरं हवं काय? त्यांना त्यांची पेन्शन मिळते आणि मेडिकल सहायता मिळते, ते पण घर बसल्या, म्हणून त्यांना तो आनंद आहे. कार्यालयात दादा तुझ्या जेव्हा लोक येतात तेव्हा तू कशा पद्धतीने त्यांना ट्रीट करतोस? बघा, शिवसेनेचं जनसंपर्क कार्यालय आहे ते, तर अर्थात त्यांचं काम काय हे पहिला प्रश्न विचारला जातो. बरोबर. तुम्ही कुठून आलात, कुठे राहतात, आपल्या प्रभागात राहतात की नाही हे विचारलं जात नाही. तुमचं काम काय आणि ते काम केलं जातं. आणि मला आवर्जून सांगा वाटतं की मला अजूनही 15 वर्ष मी या क्षेत्रामध्ये आहे, अजूनही मला कुठला व्यक्ती साहेब म्हणून म्हणायची गरज वाटत नाही. तर जे ज्येष्ठ आहेत ते मला आजही स्वप्नील, त्या स्वप्नील या नावात त्यांना आपुलकी वाटते, हक्कानी वाटते, ते अजूनही स्वप्नील वाटत.
आणि जी लहान सहान मुलं असतात ती स्वप्नील दादाच बोलतात. कोणी मला साहेब, शेठ, मालक असे असं कोणी काय बोलत म्हणत नाही. तर ते आपुलकीने आपल्या ऑफिसला येतात, त्यांचं हां, काम हां. आपण विचारतो, काम काय ते विचारतो आणि काम करून द्यायचा प्रयत्न करतो. वा, निवडणुकीचे वारे वाहत आहेत आणि निवडणुकीच्या रिंगणात तू आता उभा राहतोयस, तर मग तुझी कार्यप्रणाली काय असणार? शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर मी जी पहिली मागणी डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांकडे केली ती कुठली गटार बनवा रस्ता ही नाही केली. आपल्या वडोलीचा जो रोड आहे, माझ्या प्रभागात जो रोड आहे, जो कोविड दरम्यान आम्ही MMRDA मार्फत CC करून घेतला, त्या रोडचं नाव एका थोर महापुरुषाचं त्या रस्त्याला नाव आहे, वीर बाजीप्रभू देशपांडे मार्ग. पण आज खंत अशी की त्या रस्त्याला कुठेही नामफलक नाही, कुठेही तो रस्ता वीर बाजीप्रभू देशपांडे मार्ग आहे हे कोणाला कळतच नाही. अंबरनाथच्या बाहेरचा कुठला व्यक्ती आला त्याला कुठे नामोल्लेख मिळणार नाही. कारण कुणी आलं की म्हणतं रोटरी क्लबला जायचंय, वडवलीत जायचंय, शाखेकडे जायचंय. तर मी पहिली मागणी साहेबांची ती केली, त्यात थोर महापुरुषाचा काहीतरी सन्मान आपण केला पाहिजे, त्यांच्या नावाने काही वास्तू उभी केली पाहिजे. स्मारक मी म्हणणार नाही, पण वीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या नावाचं आपण शिल्प त्या रोटरीमध्ये जो चौक आहे, जिकडे आता कुठे कधी कोणी गाड्या पार्किंग करतात, कधी कोणी कचरा आणून टाकतं, त्या जागेमध्ये आपण वीर बाजीप्रभू देशपांडे यांचं शिल्प उभं राहावं ही माझी पहिली मागणी होती. आणि शिवसेनेत गेल्यानंतर मी पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो की मी गेल्यानंतर त्या कामाला मंजुरी देखील अगदी शेवटच्या मीटिंगला श्रीकांत शिंदे साहेबांनी मिळून दिली. तर निवडून आल्यानंतर माझं पहिलं काम त्या थोर पुरुषाचा सन्मान मिळवून देणं हे असणार आहे. अर्थात माझ्या प्रभागात जसं मी म्हटलं की 90% रस्ते CC झालेत, उर्वरित जे काही 10% 20% रस्ते ते देखील सिमेंट कॉन्क्रिटीकरण करणं. नगरसेवक ही मर्यादा नुसती रस्ते आणि गटार ही न राहता आपल्या शहर लेवलला किंवा आपण महाराष्ट्र किंवा जागतिक लेवलला मी म्हणेल वृक्ष लागवड हा एक मी संकल्प यापूर्वीच घेतला आहे. आणखीन तो शिवसेनेत आला तर मी आणखीन प्रभावीप्रमाणे त्याला राबवणार आहे. माझा वाढदिवस 17 फेब्रुवारी या रोजी झाला. मी त्या दिवशी फक्त 17 झाडं लावली. म्हणजे काही वेळा जाहिराती होतात, 100 झाडं लावली, 200 झाडं लावली, पण ती टिकत कुठलीच नाही. मर्यादित आम्ही 17 झाडं लावली, त्याची देखभाल आम्ही करतो. अशा प्रकारे पुढील 5 वर्षामध्ये मी निवडून आल्यानंतर मी प्रत्येक नगरसेवकाला देखील आवाहन करणार आहे की तुम्ही ज्या प्रभागात निवडून आला प्रत्येक वर्षी तुम्ही एक झाड लावा, फक्त एक. एका नगरसेवकाने एका वर्षात 5 झाडं लावली, 58 नगरसेवक आहेत, त्या 58 नगरसेवकांनी प्रत्येक वर्षाला 5 गुणिले 5 करा, तेवढी झाडं आपल्या शहरात वाढतील. तर वृक्ष लागवड हा व्यापक माझा एक दृष्टिकोन असणार आहे. आपल्या शहरामध्ये पुढील ज्या वास्तू उभ्या राहणार आहेत, जसं इंडोर स्टेडियम उभं राहणार आहे, आंतरराष्ट्रीय दर्जाचा स्विमिंग पूल उभा राहणार आहे, या सगळ्या सुखसुविधांचा आनंद किंवा त्याचा उपभोग माझ्या प्रभागातील नागरिकांना कसा घेता येईल याचं देखील आपण नियोजन करणार आहे. तक्रार, आज आपलं अख्खं जग हे मोबाईल हातात घेऊन बसलंय, बरोबर. अशा वेळी तक्रार करण्याची प्रणाली किंवा लोकांना त्यांच्या सूचना मांडण्याची प्रणाली ही डिजिटल असली पाहिजे. तर संपूर्ण ही प्रक्रिया तक्रार आणि सूचना ही संपूर्ण डिजिटल प्रणाली मी लोकांपर्यंत पोहोचवणार. म्हणजे कुठे त्यांना अर्ज द्यायची गरज नाही, त्या अर्ज घेऊन कुठे डिस्पॅच करायची गरज नाही. तर असं एक डिजिटल स्वरूपाचं सिस्टम आपण लोकांना देणार आहोत. ज्या रोजच्या सुविधा असतात, जसं घंटागाडी म्हणा, घंटागाडी पोहोचली की नाही त्याचं ट्रॅकिंग प्रत्येकाच्या मोबाईल ऍपमध्ये, तर असं डिजिटल स्वरूप आपण आपल्या प्रभागात कसं आणता येईल ते आपण बघू. अगदी कालच एका माझ्या चाहत्यांनी एक मला डिझाईन बनवून पाठवलं. त्या डिझाईन मध्ये लिहिलं होतं की स्मार्ट प्रभागाचा स्मार्ट नगरसेवक. क्या बात आहे. आपला प्रभाग याच्या पुढे कसा आणखी स्मार्ट करता येईल. स्मार्ट सिटी आपण म्हणतोच ना, म्हणतो, पण स्मार्ट प्रभाग झाला तर स्मार्ट सिटी होणार आहे. तर प्रत्येक नगरसेवकांनी जर स्मार्ट प्रभाग बनवला तर स्मार्ट सिटी होणारच आहे. स्मार्ट प्रभाग बनवावा ही देखील माझ्या कार्यप्रणालीमध्ये सामील होणार आहे. आणि आनंदाने सांगू इच्छितो की पुढील 5 वर्ष आम्हाला शिवसेनेच्या आमदारांसोबत काम करायचं आहे, इथल्या शहर प्रमुखांसोबत काम करायचं आहे, शिवसेनेच्याच खासदारांसोबत काम करायचं आहे. तर आमच्या सगळ्या या विकासाची जी आम्ही स्वप्न पाहिली आहेत, ती स्वप्न आम्ही नक्कीच या नगरसेवक पद मिळाल्यानंतर साकार करण्यासाठी आमचा मार्ग सुकर आहे, सोपा आहे. बरोबर. हीच आमची कार्यप्रणाली घेऊन आम्ही पुढे लोकांसमोर जाणार आहोत. आणि म्हणून मला एक सांगावं असं वाटतं आवर्जून की पद नसताना मी गेली 10 वर्ष लोकांचं काम करतोय. रस्ते, लाईट, वीज या सुविधा पोहोचवतोय, व्यक्तिगत अडचणींना देखील त्यांच्या उपयोगाला येतो आहे.
काही कोविड सारख्या काळामध्ये मी माझा जीव पणाला लावून लोकांसाठी काम केलं, हे सगळं लोकांच्या ध्यानामध्ये आहे. तर मला हेच सांगायचं की पद नसताना मी ही सगळी कामं करत होतो. तर आता मला पद मिळाल्यानंतर मी आणखीन ही सगळी कामं आणखीन मला मोठा व्यापक स्तरावरती न्यायची आहेत. वा. त्यामुळे मी इतके वर्ष काम करत आलो आहे आणि याच्या पुढे देखील काम करत राहणार आहे. वा. ही शाश्वती मला लोकांना द्यायची आहे. आणि खरं तर आम्ही ग्राउंड लेवलची माणसं, बरोबर. रोज रस्त्यावरती फिरणारी माणसं, उन्हातानात फिरणारी, पावसात फिरणारी माणसं. खरं तर हे स्टुडिओमध्ये असं बसून कधी जमत नाही, त्यामुळे मला माहित नाही कसं होतंय. पण एवढं सांगतो की आजच्या मुलाखतीमध्ये देखील मी काही बोलताना जरी चुकलो असेल तरी पुढील 5 वर्ष काम करताना कुठे चुकणार नाही, एवढंच मी सगळ्यांना सांगू इच्छितो. धन्यवाद म्हणतो. क्या बात आहे. तर मंडळी, आपण पाहिलं की जनतेचा आदर करणारं नेतृत्व आणि एक युवकांचा स्वप्नील दादा आणि ज्येष्ठांचा आणि सगळ्यांचा स्वप्नील तर निवडणुकीच्या रिंगणात उभा आहे आणि तुमच्या दारात येणार आहे, एक आपला माणूस म्हणून येणार आहे. तर अशा ह्या उच्च शिक्षित आणि तुम्हा साऱ्यांच्या मनावर एक विकासाच्या माध्यमातून अधिराज्य करणाऱ्या स्वप्नील अरुण बागुल यांना तुम्ही प्रचंड मताधिक्यांनी खरंच निवडून द्या. कारण हे नेतृत्व प्रभागाचा नव्हे तर शहराचा विकास करणार आहे. आणि हो, मनुष्यराज प्रस्तुत मोकळं ढाकळं हे जे नॉन पॉलिटिकल सेगमेंट होतं, स्वप्नील बागुल आणि मी, हे तुम्हाला कसं वाटलं? त्यांचं म्हणणं म्हणजे दादा जे काही म्हटलंय ते तुम्हाला कसं वाटलं याची प्रतिक्रिया बिनधास्तपणे द्या. कारण माझं चॅनल मोकळं ढाकळं आहे, म्हणजे अगदी सहज आणि अगदी बिनधास्तपणे. आणि आपलं चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका वेगळ्या व्यक्तीसोबत आणि एका वेगळ्या मुलाखतीसोबत. धन्यवाद.